न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार. कराड नगर परिषद निवडणुकीचा प्रचार हा टिपेला पोचला असून कराड शहरातील 15 प्रभागांमध्ये उमेदवार आपापल्या प्रचारामध्ये मग्न आहेत आणि संपूर्ण कराडमधील वातावरण हे राजकीय पटलावरती गरम झालेलं पाहायला मिळतं. मात्र सर्वात लक्षवेधी ठरत आहे ती कराड नगराध्यक्ष पदाची निवडणूक. कारण या निवडणुकीमध्ये एकूण 9 उमेदवार रिंगणात उतरले असून पैकी 3 उमेदवार हे राजकीय पक्षाचे असून 1 उमेदवार हे स्थानिक आघाडीचे असून उर्वरित 5 उमेदवार हे अपक्ष आहेत. मग या 9 उमेदवारांमध्ये कराडचे सुज्ञ मतदार नेमके कोणाकडे देणार याबाबतची उत्सुकता किंवा एक कुतूहल संपूर्ण कराड तालुक्याच्या राजकीय क्षितिजावर पाहायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर कराड ही यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आणि पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याच कराड शहरामध्ये 2016 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने इथं विजय संपादन केला. तत्पूर्वी या कराड शहरामध्ये दीर्घकाळ एक हाती सत्ता ठेवून विकासाचे नवे नवे मापदंड पी.डी. पाटील साहेबांनी निर्माण केले आणि म्हणूनच कराडमधील नागरिकांची जी मनीषा आकांक्षा आहे ती या निवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीची आहे. त्याला कारण हे असं आहे, गेल्या 12-15 वर्षापूर्वी कराड शहरामध्ये नव्यानं समाविष्ट झालेला जो त्रिशंकू भाग आहे त्या भागामधील नागरिकांच्या देखील कराड नगर परिषदेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती म्हणजे मूळचे कराड आणि नव्यानं समाविष्ट झालेले कराड किंबहुना या वाढत्या शहरीकरणामध्ये नव्यानं या शहरामध्ये नागरिक झालेले जे काही लोक आहेत त्यांच्या इच्छा अपेक्षा या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने विनायक पावसकर यांना उमेदवारी दिलेली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं अल्पसंख्याक विभागामध्ये ज्यांनी काम केलं, सार्वजनिक प्रश्न ज्यांनी हाताळले ते झाकीर पठाण उमेदवार असून बहुजन समाज पक्षाने या ठिकाणी इम्रान मुल्ला यांना उमेदवारी दिलेली आहे, ज्यांनी बेरोजगारांच्या प्रश्नावर प्रामुख्याने काम केलेलं आहे. तर इथलं स्थानिक राजकीय समीकरण बदललेलं आहे आणि त्या बदललेल्या समीकरणानुसार यशवंत विकास आघाडीनं जे उमेदवार इथं निश्चित केलेले आहेत किंवा ते आघाडीचे प्रमुख राजेंद्र यादव हेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांना लोकशाही आघाडीनं आपला पाठिंबा दिलेला आहे किंवा ते लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी असे एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जातात. तर बहुजन समाज पक्ष हा त्या मानाने इथं पक्षीय ताकद जरी नसली तरी त्या विचाराचे निश्चितपणाने इथं मतदार आहेत. तर अपक्षांमध्ये भारतीय जनता पक्ष संघाच्या मुशीमध्ये तयार झालेले शरद देव यांनी आपला निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे गणेश कापसे हे देखील या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. तर नागरी प्रश्नावरती प्रभावी काम केलेले अभ्यासू ऍडव्होकेट शशिकांत घोडके हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. तर बापूसाहेब लांडगे हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेल्या काही काळापासून कराड शहरामध्ये छोट्या मोठ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात. अनेक नागरी समस्यांवर त्यांनी देखील काम केलेलं आहे. तर अन्य एक अपक्ष उमेदवार आहेत की जे गेले काही वर्ष कराडच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर ज्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. अनेक छोट्या मोठ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याबरोबर कराड शहरामध्ये राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणून अत्यंत असे वेगळ्या उपक्रमांना गती दिलेली आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून गणेश उत्सवाच्या या सार्वजनिक कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणून ते अनंत चतुर्दशीच्या दिवशी एक मोठा उपक्रम देखील ते गेले काही वर्ष सातत्याने चालवत आहेत. ते अपक्ष असणारे रणजित नाना पाटील यांनी देखील प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे. मात्र प्रामुख्यानं जी लढत दिसत आहे किंवा एकूण जे चित्र आहे ते पाहता भारतीय जनता पक्षानं गेल्या 1.5 वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका सलग जिंकलेल्या आहेत. तत्पूर्वी 2016 साली देखील कराडमध्ये भारतीय जनता पक्षानं बाजी मारली होती आणि म्हणूनच थोडंसं राजकीय दृष्ट्या याकडे पाहिलं
तर भारतीय जनता पक्षाला अनुकूल असं वातावरण निदान कालच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत दिसलेलं आहे. नुकत्याच गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी कराड शहरामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर 5,000पेक्षा जास्तचं मताधिक्य घेतलं होतं. आणि या सर्वांचा विचार करता भारतीय जनता पक्षाचं कराड शहरातलं पारडं हे जड दिसतंय. त्यातच भारतीय जनता पक्षानं विनायक पावसकर यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे, की जे गेली 50 वर्ष कराडच्या सार्वजनिक जीवनामध्ये कार्यरत आहेत. हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्हाभर आपली ओळख निर्माण केलेली आहे. तर नगर परिषदेचा गेल्या 35 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या सुविध पत्नी या देखील नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्या एक महिला मंडळ देखील चालवतात. त्याचबरोबर त्यांचे पुत्र विनायक पावसकरांचे पुत्र विक्रम पावसकर, की जे हिंदू एकता आंदोलनाचे सध्या विद्यमान जिल्हाध्यक्ष असून भारतीय जनता पक्षाचे राज्य पातळीवरील प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. तर या निवडणुकीमध्ये विनायक पावसकर यांचे कनिष्ठ सुपुत्र अजय पावसकर हे देखील आपली निवडणूक उमेदवारी लढवत असल्यामुळे त्यांचा देखील युवकांचा एक मोठं संघटन आहे. एकूणच काय तर पावसकर कुटुंब आणि कराड नगर परिषद हे वेगळं नातं करता येणार नाही, इतकं घट्ट नातं कराड नगर परिषदेशी त्यांचं राहिलेलं आहे. कराडमध्ये सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून पावसकरांनी एक स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे. आणि मग एकंदरीत केंद्र राज्य सरकारकडून येणारा जो निधी आहे किंवा इथले आता स्थानिक आमदार जे आहेत, नव्यानं जो उत्साह किंवा कराड आणि परिसरासाठी विकासासाठीच्या ज्या योजना राबवत आहेत, निधी मोठ्या प्रमाणावर आणत आहेत, त्या सर्वांचा विचार करता निश्चितपणानं सकृतदर्शनी विनायक पावसकर यांचं पारडं जड दिसून येत आहे. पावसकर यांची आणखीन एक जमेची बाजू अशी की कराडच्या एकूण 15 प्रभागामध्ये 31 उमेदवार उभं करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश आलं असून त्यापैकी 2 प्रभागामध्ये कराड येथील स्थानिक जनशक्ती आघाडीला त्यांनी 2 प्रभाग दिले असून त्या 4 जागा आणि 27 अन्य अधिकृत उमेदवार पक्षाचे. आणि मग उमेदवार आपल्यासाठी मत मागत असताना नगराध्यक्ष पदाचं देखील एक मत मागणार आहेत. त्यामुळे कराडमधल्या मतदाराला 3 मतांची मागणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार किंवा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचे काही उमेदवार उभे असून उर्वरित प्रभागामध्ये काँग्रेसला उमेदवार मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या देखील प्रचाराचा जो विषय, झाकीर पठाण जे उमेदवार काँग्रेसचे आहेत त्यांची सारी भिस्त जी आहे ती स्वतःचं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमातून कराड शहराच्या सर्व प्रभागामध्ये आपला प्रचार करावा लागणार आहे. बहुजन समाज पक्षाच्या वतीनं ते एकमेव उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे असल्यामुळं त्यांच्यासाठी 15 प्रभागामध्ये मत कोण मागणार असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. तर यशवंत विकास आघाडीचे उमेदवार राजेंद्रसिंह यादव आणि त्यांच्यासोबत असणारी कराडमधील स्थानिक आघाडी लोकशाही आघाडी म्हणून आहे. त्या दोन्ही आघाड्यांचे निवडणूक निशाणी वेगवेगळे असल्यामुळं नेमका प्रचाराचा जो फायदा उठवायला पाहिजे तो कशा पद्धतीने ही आघाडी उठवणार याबद्दल देखील एक साशंकता किंवा एक संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचं जे कमळ चिन्ह आहे एकच चिन्ह सर्वत्र असल्यामुळं ते प्रचारकांना सोपं जाते. अशा सर्व पार्श्वभूमीवरती अपक्ष आपल्या परीने प्रचार करतायत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पारंपरिक पद्धतीच्या निवडणुका आणि प्रचाराची पद्धत या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरेलच असे सांगता येत नाही. कारण मधल्या काळामध्ये समाज माध्यमांचा वाढलेला वापर, समाजावरती दिसत असलेला प्रभाव विचारात घेता सुज्ञ कराडकरांनी या सर्व उमेदवारांना त्यांच्या वाटचालीला जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळं कराडचा मतदार नेमका काय भूमिका घेणार हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण दिसणारं चित्र जरी एक वेगळं असलं तरी ज्याला अंडर करंट राजकारणामध्ये म्हणतात तो देखील कराडच्या राजकीय वातावरणामध्ये किंवा निवडणुकीच्या काळात अनेकदा तो अनुभवायला मिळालेला आहे. तो याही निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळणार का याचीच उत्सुकता लागून राहिलेली आहे. द न्यूज लाईन, अचूक वेधक.